नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कोमल सतीश कांबळे आणि माझं नाव तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी आता तुम्ही माझे व्हिडिओ का बघितले पाहिजे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघून जा. मी माझा पूर्ण व्हिडिओ बघून जा याच्यासाठी मी बोलत आहे की सर्वांना संधी तुम्ही देता, तर आज तुम्ही एक छोट्याशा शेतकऱ्याला संधी देऊन बघा. आणि संधी म्हणजे फक्त मला आज तुम्ही बघा. मग माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पण सर्वात आधी मी तर हेच बोलणार की आधी माझं ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचे मत द्या. आता मत म्हणजे काय, मी इलेक्शनमध्ये उभी नाही आहे. मत म्हणजे तुमची रिॲक्शन मला कळवा की मी सांगते. माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे, मला ना ब्लॉगिंग करायला खूप आवड आहे. आता ब्लॉगिंग करायला आवड आहे म्हणजे यूट्यूबला मी व्हिडिओ टाकणार, इंस्टाला टाकणार, फेसबुकला टाकणार. पण काही लोक मला बोलतील, तुला काही कामधंदे नाही आहे का, तुला लेकरं नाही आहे का, तुला घर सांभाळता येत नाही का, आणि तुला काही ब्लॉगिंग करायची गरज आहे का, असे माझे आता पहिले सर्वात आधी माझे घरचे बोलतील, मग गावातले बोलतील, असं करता करता नातेवाईक बोलतील. पण मी खरंच सांगते, मला ब्लॉगिंग करायला काय आवडतं माहिती आहे का, मला माझं घर दाखवायला आवडेल, माझे गाव दाखवायला आवडेल, माझी शेती दाखवायला आवडेल, अजून खूप काही आहे दाखवण्यासाठी. ब्लॉगिंग म्हणजे काय, आपण काय विचित्र बोलणारे का, आपण कोणाला शिवा देणारे नाही. मी माझ्या ब्लॉगमध्ये मी कुणाला शिवा नाही देणार आहे, मी कुणाविषयी काही वाईट बोलणार नाही आहे. आणि तुम्हीही मला वाईट नका बोलू. फक्त मी एक छोटीशी सुरुवात करत आहे, त्याच्यासाठी तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्या. प्रतिसाद म्हणजे बघा, आता फर्स्ट व्हिडिओ म्हटला तर लोक कमेंट्स करतीलच. पण आहे ना बघा, जर एखादा व्यक्ती नवीन कुठली सुरुवात करत असेल ना, तुमच्याच्याने जर नाही बघणं झालं ना, तुम्ही स्किप करा. पण त्यांना वाईट कमेंट्स करू नका. का माहिती आहे का, जेव्हा एखादा नवीन क्रिएटर सोशल मीडियावर येतो तर सर्वात आधी तो स्वतःच खूप विचारामध्ये असतो की लोक आम्हाला काय बोलतील. आणि जेव्हा ते प्रत्यक्षात त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात तर खरंच यार त्यांचं मन खूप दुखतं. जेव्हा त्यांचे कमेंट्स असे कमेंट्स येतात ना, हो आता तुझं हेच राहिलं होतं, तुला घर सांभाळता नाही येत का. अरे का, आम्हाला पण एक आवड आहे, आमची पण एक इच्छा असते. आम्ही पण घर सांभाळतो, लेकरं सांभाळतो, त्याच्यानंतर उरलेला जो टाईम असतो त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे मी आता सध्या बनवत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगत आहे, मी माझ्या घरची माहिती देणार आहे, माझ्या शेतातली माहिती देणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या गावामध्ये कुठले सण असतात, आम्ही कुठल्या पद्धतीची शेती करतो, मी हे सर्व तुम्हाला माहिती देणार आहे. तर माझी फक्त आता सध्या एकच इच्छा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बघा, हा तर माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तर फक्त माझा परिचय देणार आहे आणि मी तुम्हाला हेच सांगणार आहे की मी तुम्हाला काय काय माहिती देणार आहे. माहितीविषयी तर मी सर्वच तुम्हाला आता सांगितलंच आहे. मी माझ्या घरची माहिती देणार आहे, शेतातली माहिती देणार आहे. आणि आता तुम्ही म्हणसाल घरामध्ये काय आहे, गावामध्ये काय आहे, शेतीमध्ये काय आहे. मी सांगते ना, मी माझं शहर सोडून गावामध्ये आलेली आहे. आधी मला 5-6 महिने मला करमलं नाही, पण नंतर मला कळलं की खरं सुख हे गावामध्येच आहे. गावामध्ये आता तुम्ही म्हणता हे गावात राहणार ते आम्हाला काय दाखवणार. अरे आमच्या इथे गावामध्ये शेतामध्ये दाखवण्यासाठी खूप काही आहे, खूप म्हणजे खूप काही. कोंबड्या, बकऱ्या, कुत्रे, मांजरो, खूप म्हणजे खूपच आहे. इतकंच नाही तर आमच्या गावामध्ये कधी साप येतात, बेंडक्या येतात, विंचू येतो, माकडे येतात. आमच्या अंगणामध्ये आम्ही काय काय लावतो, आमचे घरं कसे, म्हणजे दाखवण्यासाठी भरपूर काही आहे. ती मला आवड आहे शूटिंग करायला. शूटिंग करायला मला खूप आवडतं. त्याच्याहून जास्त आवड मला ना ते शूट करताना बोलताना खूप आवड आहे. म्हणून मी म्हटलं की मी आता सुरुवात करणार आहे ब्लॉगिंगची. तर मी आता सुरुवात तर करणारच आहे, पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट नाही देणार आहे
मग तर तुम्हाला मी काय दाखवणार का? बघा सांगा बरं. बघा, सुरुवात छोटी असो या मोठी असो, पण सुरुवात करणं हीच सर्वात मोठी गोष्ट असते. कारण की माझ्यासारखे असे खूप सारे क्रिएटर विचार करून आहेत, की आम्ही आज ना उद्या यूट्यूबला म्हणा, फेसबुकला म्हणा, इंस्टाग्रामला आम्ही येऊ. पण त्यांनी काही अजून येत नाहीये. ते माझ्यासारखेच विचार करत आहे. आणि मीही अजूनपर्यंत विचारच करत होती. पण म्हटलं नाही. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे म्हटलं. थोडं तुटक-फुटक बोलेल, पण बोलण्याची सुरुवात तर करणार. सर्वात आधीच माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच होता, मी आय कॉन्टॅक्ट करू नव्हती शकत. त्याच्यासाठी मी भरपूर व्हिडिओज बघितले. तेव्हा जाऊन माझी नजर तुमच्या नजरेशी कनेक्ट होत आहे आणि मी बोलण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतर आधी मी काय करायची माहिती आहे का, कॅमेऱ्याला मी बघायचीच नाही, फेस नाही करायची. मी काय करायची माहिती आहे का, तुम्हाला सांगू? आता बघा माझी नजर आता मी कुठं दाखवणार, मी माझ्या स्क्रीनला बघायची. स्क्रीनवर कोण दिसणार? मीच दिसणार. पण तुम्हाला वाटणार काय, ही दुसरीकडे बघून बोलत आहे. पण तसं नाही. आता बघा मी तुम्हाला दाखवते, मी कॅमेऱ्याकडे बघून बोलते. बघा, मी आता थोड्या वेळ मला बघून बोलत होती आणि आता मी कॅमेऱ्याला बघून बोलत आहे. बघा, मी शेवटची नाही, मी याच्या पुढे पण व्हिडिओ टाकणार आहे. पण हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. त्याच्यासाठी मी सर्वांना हात जोडून विनंती करते की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्ही मला भरभरून सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोज न चुकता टाकणार आहे. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. बाकीचं मी सर्व सांभाळेल. मी गावातली पूर्ण माहिती देणार, शेतातली पूर्ण माहिती देणार. त्याच्या व्यतिरिक्त अजून मी कुठं जर गेली, माझ्या आजूबाजूला काही नवीन ॲक्टिव्हिटी झाली, त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. आता माहिती आहे का, मी रोज नाही, मग कमीत कमी 2-3 वर्षापासून मी विचार करत आहे. मी बोलेल, पण माझी हिंमत काही जुटतच नव्हती. आणि आज पण माझी हिंमत जुटत नव्हती. पण कशी जोडली माहिती आहे का, आज आहे ना वावरामध्ये फक्त मी आणि माझा मुलगा आहे रोनक. आम्ही दोघंच आहे. रोनक तिथे खेळतोय आणि रोनकला म्हणलं, रोनक मी चालली, मला शूट करायचं आहे. तो बोलला, मम्मा चल ठीक आहे, तू शूट कर, कोणी आलं तर मी तुला सांगेल. आता बघा, फर्स्ट व्हिडिओ म्हटलं तर कोणासमोर आपण बोलू तर नाही शकणार. आणि एक तर खेड्या ठिकाणी म्हटलं ना, आपण जर असे व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं ना, त्यांनी असे चेहरा आमच्या तोंडाकडे असं बघत राहतात. आता काय बाई, ही नवीनच हिचं. म्हणून रोनकला मी माहिती का कुठं उभं केलं, तिथे रस्त्यावर उभं केलंय. म्हणजे जिथून कोणी शेतामधून आमचे जातात ना, तर तो तिथे उभे. तर मी तुम्हाला दाखवते रोनक आता कुठं उभे. बघा, मी रोनकला कुठं उभे केलं. तिकडनं ना लोक येणं जाणं करतात. रोनक हाय कर. हा, बघितलं का, त्याला मी तिथं उभं केलं. त्याला मी सांगितलं, कोणी आलं ना मला सांग म्हटलं, नाही तर मग माझे 12 वाजतील म्हटलं. तर बोलतो, मम्मा तू टेन्शन कशाला घेते, मी आहे ना, कोणी आलं तर मी सर्वात आधी तुलाच सांगणार. बघा, जसं मला रोनकने सपोर्ट केलाय ना, आता तुमची बारी. आता तुम्ही पण मला तसंच सपोर्ट करा जसं माझ्या मुलांनी मला सपोर्ट केलेला आहे.